सदा शिव सांब सदा शिव सांब सदा सांब सदा शिव 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 शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय शिवाय सच्चिदानंद शिव ओम शिव ओम सच्चिदानंद 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 शिव सच्चिदानंद शिव ओम सच्चिदानंद शिव ओम सच्चिदानंद शिव ओम सच्चिदानंद शिव सच्चिदानंद सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय। स्वामी महाराज की जय। वैराग्य माता की जय। श्री शिवलिंगेश्वर भगवान की जय। सच्चिदानंदरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामां सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपरं तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परं शिव। वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचा स्मरण करून नित्य नियमाप्रमाणे एक विचार करण्यासाठी एक तुम्हाला मजबूर करत आहोत। विचाराचा तरंग उठला नसेल ते प्रभाव पडत नाही।
व्यवहारामध्ये सुद्धा विचार केल्याशिवाय व्यवहार होत नाही. काय करतो, पहिला त्याचे एस्टिमेट राहते, त्याचा आराखडा राहते. आराखडा तयार करून काय काय लागणार आहे ते साहित्याचा विचार करतो. साहित्याचा विचार करून सुद्धा आपल्याजवळ तेवढा अमाऊंट आहे किंवा व्यवस्थित होते की नाही हे विचार करतो. किंवा बाहेर येणारे जो पैसा आहे ते येते की नाही ते विचार करतो. सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण पाऊल ठेवतो. काय डायरेक्ट पाऊल ठेवतो? आता शिवराजप्पा आलेले आहेत. मला कुठलेही काम करत असताना मला विचारतात, अप्पा पाऊल ठेवावं की नको. पहिले लाखो रुपयाबद्दल ते विचारत होते, आता तसं नाही, करोडो बद्दल विचारतात. लाखो रुपये होतं ठीक आहे असं म्हटलं तर चालत होतं. करोडो मध्ये विचारल्यानंतर सुद्धा मला सुद्धा विचार करून त्यांना सांगावं लागतं. 10-10 कोटी 20-20 कोटी, आता परवा जर 50 कोटीचं काम पकडले की काय की, तर ते आपल्याला हे ऐपत आहे किंवा नाही, कॅपॅसिटी आहे की नाही, कुठंतरी वजा घेऊन जायचं. समजा हे मठात घेऊन जा म्हटलं तर उचलू शकतो की नाही. ते परवा मशीन आणले होते, 7-8 माणसं मिळून ते कसं आणावं, उगा साधा डब्बा समजून घेतली की काही की ते लोक, तर दोरी धरून कसं तरी ओढून घेतले ते. म्हणजे आमच्याकडून हे साध्य आहे किंवा नाही. तर ज्या दिवशी आपल्याला गुरुमाऊलीचा मूर्ती आत घेऊन जायचं होतं, तेवढा मोठा क्रेन असलेले माणूस म्हटला आम्हाला हे जमत नाही. त्या क्रेन अपेक्षा भारी आमचं तमलूरच्या माणसं असं उचलून ठेवले. त्या भक्तीमध्ये तेवढा शक्ती आहे, ऑटोमॅटिक ऊर्जा तयार होते. कसं जाऊन गुरुमाऊली त्या ठिकाणी बसले, तर सांगायचं तात्पर्य, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती. एक क्रियाशक्ती हे शरीराची आहे, क्रियाशक्ती म्हणतात त्याला. परंतु ह्याला इच्छा पाहिजे. शक्ती आहे भरपूर, जाऊत करूत 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 म्हणण्यामध्ये आता राहिले 15 दिवसाच. करूत जाऊत, त्या गावाला उगा विचार करत राहायचं, जाऊत. आहे शक्ती, परंतु इच्छा त्या ठिकाणी जागृत व्हावं लागते. इच्छा शक्ती पहिले. इच्छा ज्यावेळे जबरदस्त तयार झाल्यानंतर त्यावेळे क्रियाला लागतो. ज्यावेळे क्रिया करतो, ज्यावेळे त्या क्रिया आणि करत असताना तो ज्ञान मिसळून गेलं, क्रिया ज्ञान भाव हे मिसळल्यानंतर त्या कामाला एक गती मिळते. त्या प्रकारे आता माय म्हणत होते, काय काळजी करू नका, आम्ही असताना तुम्ही कशाला काळजी करायचं. दोघाला हिंमत देते.
सविता की या ना त्याचं संगीता, संगीता माय दोघांना हिंमत देते, शिवराजला हिंमत देते, आम्हाला हिंमत देते ते. अशा कार्य असावं. करणारे शिवराज आहे, पत्नीला विचारायचे काय गरज आहे, तरी सुद्धा विचारल्याशिवाय ते पाऊल पुढे ठेवणार नाही. दोघांचा विचार जुळणं गेलं, आखरी अप्पापर्यंत जाऊत. अप्पाला विचारू, जे अप्पा सांगतील ते काम आपण सुरुवात करू. म्हणून दोघांच्या सतीपतीगळ अंदाद भक्ती हितवप्पुदू शिवंगे. संसार व्यवस्थित चालायचा असेल तर करणारे ते नाही, परंतु त्यांच्यापर्यंत गोष्ट पोहोचविणे हे पतिदेवाचा काम आहे. लक्षात आलं का? म्हणून त्या ठिकाणी माऊलीच्या आश्रय, आता ते माय म्हणत होते आप्पा काळजी करायची गरज नाही, हे इच्छाशक्ती आहे. कसंही माऊलीचा कार्यक्रम रुकणार नाही, म्हणून पक्का अटूट विश्वास त्या माताजींना आहे. तर सांगायचं तात्पर्य, या ठिकाणी आपण कुठपर्यंत पोहोचलो? शारीरिक, अजून वाचिक, शारीरिक वाचिक, आता राहिले मानसिक. वाचिक 4 पाप आहे, शारीरिक 3 पाप आहे, मानसिक 3 पाप आहे. सुरुवात करूच का प्रवचनला? हे इच्छाशक्ती आहे. मनाने सगळ्याला कारणीभूत हे मन आहे. तुम्हाला कारणीभूत प्रथम मन आहे. पहिला मनापासूनच सुरुवात होते. हात काय करत नाही, मनाचा इशारा झाला तरच हात काम करते. मनाला इशारा देणारे कोण आहे? तुमच्या मनाला इशारा देणारा कोण आहे? मनाचा मालक आहे एक बुद्धी. बुद्धी निर्णय करते मनाला करावा की करू नये, करावा की करू नये. आखरी बुद्धी सांगते कर, निर्णय करते बुद्धी. बुद्धीला इशारा देणारे कोण आहे? बुद्धीला इशारा देणारे कोण आहे? मन डोळ्याला इशारा करतो, कानाला इशारा करतो, तोंडाला इशारा करतो, हाताला इशारा करतो, पायाला इशारा करतो. चल मठाला वेळ झाले, मनाला मन इशारा करतो. बुद्धी काय करते? उगा बस काय करायचं, महाराजाचं भरपूर ऐकले, दररोज काय ऐकायचंय, असं बुद्धी. चांगल्या गोष्टी आहे, किती ऐकलं तर कमी आहे, जावंच लागते, असं निर्णय करतो. परंतु या बुद्धीला सुद्धा निर्णय करणारे कोणीतरी आहे. ते कोण? तो चित्त आहे. या चित्ताला इशारा करणारा कोण आहे? अहंकार आहे. इगो, अहंकार. अहंकाराला इशारा करणारे कोण आहे? मूळ मालक. सांगू का मालकाचं नाव? मनाचा मालक, बुद्धीचा मालक,
चित्ताचा मालक, अहंकाराचा मालक, आलं का लक्षात? हे अंतःकरण आहे, एकाला एक सपोर्ट आहे. या चौघांच्या इशारानं सगळं काम चालते. डोळ्याच्या ठिकाणी डोळा आहे, डोळ्याचा काय दोष नाही. कानाच्या ठिकाणी कान आहे, कानाचा दोष नाही. परंतु निर्माण करणारे जो काय आहे, मूळ मन आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. मन तुमचा सत्यानाश बी करू शकतो आणि तुमचा कल्याण बी करू शकतो. अवघड काम करायला लावणारे मनच आहे. म्हणून तर मन, बुद्धी आणि चित्त हे अहंकार हे जे आहे वेगळे वेगळे असून सुद्धा एकच आहे. सूक्ष्म सूक्ष्म आहे. परंतु मूळ मालक जो पुण्याचा आणि पापाचा भागीदारी डोळं नाही, पुण्याचा पापाची भागीदारी कान नाही, पुण्याचा पापाचा भागीदारी हात नाही. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एक वस्तू घेऊन चालला होता एक व्यक्ती. बरेचशे वेळ मी बोललेले आहे तरी सुद्धा तुम्हाला आठवण करून देतो. एक झाड आहे. दुपारी मी पाहिलं, झाडाचं किंमत किती असावा मांडे सर? एक झाडाचं किंमत किती असावा? अंदाजा लावा. हा, चंदनाच 100 कोटी आहे त्याची किंमत. महाराष्ट्रामध्ये येते. आजूबाजूला कुठेही चंदनाचा झाड नाही. त्याला सिक्युरिटी बरेचसे पोलीस येतात तिथं. 100 कोटी रक्तचंदनाचा झाड आहे. रक्तचंदन ते मिळणं अवघड आहे. 100 कोटी आहे म्हणे त्याची किंमत, रखवाली आहे. तर अशा प्रकारच्या किमतीचे जो लाकूड एक व्यक्ती डोक्यावर ठेवून निघालेले आहे. जाता जाता पोलीस गाडी त्याला पकडले. ए थांब. काय, कुठं घेऊन चालला? मला विचारू नका, आमचा मालक तिथं आहे, त्याला विचार. लाकडं माझ्या डोक्यावर आहे, परंतु लाकडाचा मालक कुठं आहे? मागे येवलेले ते त्याला. लाकडा घेतलेल्या माणसाला काय केलेले नाही. कोणाला पकडले? मालकाला पकडले. लाकडं तिथंच, माणूस तिथंच. गेले कुठं? ज्याला इशारा केलं त्यांच्याकडं, त्याला पकडलं. जेलमध्ये कोणाला टाकलं? नोकरदारला नाही, मालकाला टाकलं. दुःख कोण भोगले? मालक भोगले. तसं तुम्ही मेल्यानंतर तुमचा मालक जो आहे ना त्याला शिक्षा मिळते, तुम्हाला मिळत नाही. कोण आहे ते मालक? आत बसलेले. इशारा करतो मनाला, बुद्धीला, चित्ताला इशारा करतो आणि ते इशाराप्रमाणे सगळं अवयव, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय काम चलत राहते. आणि पुण्याचा आणि पापाचा भागीदारी तो आत्मा असतो. आत्मा कधी मरत नाही. पुण्य आणि पाप तेवढंच त्यांच्या सोबत राहते.
बाकीचे काही त्यांच्यासोबत राहत नाही. मेल्यानंतर काय म्हणणार? काय म्हणणार? फार पुण्यात्मा हो म्हणतात की नाही? फार पुण्यात्मा होतं. उगाच म्हणतात पुण्यात्मा म्हणून. काय करणं? ते काय करावं लागते पुण्यात्मा म्हणून घेण्यासाठी? तुमच्यासारखं दान करावं लागते. काय दन 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 देवलेले काय पाहिजे अजून? ऐपत कमी आहे, परंतु आत भक्ती किती पॉवरफुल आहे. काय काय मायेजवळ दररोज काम केल्याशिवाय त्यांच्या पोट भरत नाही. तसले माता या ठिकाणी आमच्या तुलाभारासाठी ते दान देत आहे. तर त्याला म्हणतात पुण्यात्मा. जाता जाता महात्मा, पुण्यात्मा, महात्मा, दिव्यात्मा, धर्मात्मा. दान म्हटल्याबरोबर कोणाचं नाव आठवण येते आम्हाला? दानसूर कर्ण म्हणतो. म्हणजे पांडवाचं नाव येत नाही, कौरवाचं नाव येत नाही. कर्णाचं का नाव येतो? कानात पडल्याबरोबर तो काम करून टाकत होता तो कर्ण. कानात आवाज पडल्याबरोबर देऊन टाकायचं. तसं माझ्यासाठी आज तुम्हाला सांगतो, आमच्या कर्ण म्हणजे शिवराज पाटील आहे. फक्त कानात पडू दे आप्पा तुमचे आवाज, दुसरा मला काही गरज नाही. तुमचं कानात काय म्हटले माहिती आहे का? तुम्ही असं ऐकत नाही आप्पा, तुम्हाला उचलून गाडीमध्ये ठेवतो, हैदराबादमध्ये घेऊन जातो, वरी लाक घालून ठेवतो, आता तुमचं पळणं बंद होते म्हणले. हा, तुम्ही कशाला उचलून येत्या? महाराजच उचलून घेऊन आणून बसविले इथं मला वरी. अलग अलग पळापळी करू नका महाराज म्हणून. तर मूल मालक म्हणजे आत्मा आहे. हे आत्मा मनाला इशारा करत राहते, इशारा करत राहते. काय काय 3 पाप घडत राहते मनातून. बघा, या मनानं दुसऱ्याबद्दल वाईट चिंतन बी करतो आणि चांगलं बी चिंतन करतो. त्यांच्या भला हो दे, त्यांच्या कल्याण हो दे, असं म्हणून विचार येते का? मनमत मौली काय म्हटले? दुष्ट दुर्जन अमंगळ त्यांच्या हृदय होव निर्मळ, कलिकाळ सकळ निरसोनी जाय. ते दुष्ट आहे, दुर्जन आहे, अमंगळ आहे, अशा लोकांच्या शुद्धी मागितले. त्याच्या सत्यानं असू दे म्हणून कधी देवाला मागितलेले नाही. तर मनातून वाईट चिंतन दुसऱ्याबद्दल करणेही पाप आहे, त्यांच्याबद्दल गुणगान करणंही पुण्य आहे. एक छोटासा उदाहरण देतो तुम्हाला, लक्षात येईल. तर एक कुंभार होतं, त्या कुंभाराजवळ एक गाढवं होतं. गाढवं माती वाहण्यासाठी गाढवं ठेवले होते. तर त्यांच्या बाजूलाच एक व्यक्तीजवळ घोडा होता. घोडा, घोडा म्हणजे कळालं का? घोडा, मजबूत घोडा,
सगळे लोक येऊन त्या घोड्याचा तारीफ करायचं, या गाढवाला कोणीच बघायचं नाही. त्याच्या पोटात इस्तू पडलं, हे काय, ह्या घोड्याचा माझा बाजू असल्यामुळं माझा गाढवाचं किंमतच नाही. म्हणून दररोज देवाला येऊन प्रार्थना करायचं, कसंही कर देवा त्या गाढवाला, घोड्याला मारून टाक. त्या घोड्याला काय कर, मारून टाक. दररोज पूजा करायचा, फेरी घालायचा, दर्शन घ्यायचा, नारळ फोडायचा. काय मागायचं, काय मागायचं, घोडा मरू दे, माझं काय किंमत वाटतच नाही, घोडा मरू दे. एक दिवस अचानक गाढव मरून गेले. काय झालं, त्यावेळी तो म्हणाला देवाजवळ येऊन, तुम्हाला घोडा बी कळणार, तुम्हाला गाढव बी कळणार. म्हणले मी घोड्याला मारून टाका मला, तर तुम्ही गाढवाला मारून टाकल्या. त्यावेळी त्यांनी सांगितलं, मनामध्ये जे आपल्या मनामध्ये जे तयार होतो त्यालाच पहिला खाऊन जाते, दुसऱ्याला ती खात नाही. तुमचा प्रार्थना तुम्हालाच खाऊन जाते. भला करे तो भला होगा, बुरा करे तो बुरा होगा. म्हणून ये मनातून घडणारे पाप आहे. दुसरं, जे मनामध्ये जो विकल्प तयार होते त्याला काय म्हणतात, गुस्सा, राग, द्वेष, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, हे जो आक्रोश तयार होते ना, ते आक्रोश, तो राग कुठं तयार होते माहिती आहे का? तुम्हाला राग आलेले कसं कळाव? तोंड तर बंद आहे, हात बी बंद आहे, शरीर बी गप्प बसलेले आहे, भयानक राग आलेले. त्या रागाला कसा ओळखाव? हा, चेहऱ्यावरून ओळखाव. ठीक आहे, वेळ झाला का शिवराज? थोडं उदाहरण देतो. पाप कसं घडते, कसं तयार होते. फार सुंदर उदाहरण आहे, सगळ्यांना लक्षात ठेवण्यासारखं. दोषी आपण ठरवितो समोरच्या माणसाला, परंतु दोष असतो आपल्या दोष असताना सुद्धा सगळे दोषी दिसतात. दुर्योधनाला सगळे दोषी दिसत होते, धर्माला आणि अर्जुनाला सगळे चांगलं दिसत होते. हे डबल सांगायचं गरज नाही. तर इसवी सन 1500 शिवाजी महाराजाचं काळ, त्या काळामध्ये भयानक मोठा युद्ध त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना करावं लागलं. आखरी सिंहगड की कोणतं सिंहगड त्यांनी जिंकले, परंतु बरेचसे त्या ठिकाणी आघात झालेले होते. तर त्यामध्ये अजून एक कोणतं तरी शिवाजी महाराजाचं, हां, तर त्यावेळी त्याला आहुती द्यावं लागलं. तर खुशीना राजा शिवाजी महाराज जिजामाताला येऊन भेटले, परंतु पूर्ण खुशी तो व्यक्त करू शकलेले नाही. विजयी तर मला मिळालेले, परंतु सुखानं मिळालेले नाहीये. अनेक लोक यांना या ठिकाणी आहुती द्यावं लागलं, परंतु त्यांच्या आहाकार, त्यांच्या दुःख मला सहन करणं मला भयानक अवघड झाले. म्हणून डोळ्यात पाणी आणून आईचा पाय धरून तो घळघळ रडू लागला. कारण जो अंतःकरण शुद्ध असलेले व्यक्ती दुसऱ्यांचं दुःख त्याला पाहू वाटत नाही. त्यावेळे बाळ तू रडू नको, शिवबाळ रडू नको असं म्हणत
त्याला सांत्वन केले. परंतु हे जे घड आम्हाला मिळालेले हे खिल्ला, हे सुखाचा खिल्ला नाही, या ठिकाणी मी शांतीनं राहू शकत नाही माय असं म्हटल्यानंतर त्यांनी म्हटलं काहीतरी उपाय करो, काहीतरी उपाय करो. त्याळे उपाय सांगितले, तुझं गुरु महाराजाला बोलून घे. कारण या ठिकाणी नामचिंतन केल्याशिवाय धन्य तयाचे संसार, धन्य तयाचे गाव, धन्य तयाचे परिसर, तिथे गजर नामाची. ज्या ठिकाणी नामाचा गजर होतो त्या ठिकाणी तो स्थान धन्य असते. म्हणून काय करावं माय, काय या ठिकाणी सप्ताह लावा. कोणती सप्ताह? शिवाच्या प्रती भयानक अटूट श्रद्धा शिवाजी महाराजांचं. माय शिवनाम लावो. त्यावेळी त्यांनी सांगितलं शिवाला प्रिय कोण आहे, शिवाला अतिप्रिय कोण आहे. शिवाचा गुणगान करण्यापेक्षा शिवाला प्रिय असलेले व्यक्तीचा गुणगान केलं तर शिवाला आनंद वाटते. म्हणून या ठिकाणी रामायण लावा आणि रामनाम घ्या आणि त्यानंतर शिवाचा आराधन दररोज या ठिकाणी अभिषेक ठेवा असं म्हणून दोन क्रिया माताजी त्या ठिकाणी सांगितलं. ते ऐकून एवढा आनंदित त्यांनो तो व्यक्ती झाला. तर महाराज म्हणाले माझा मनातील गोष्ट माय तुम्ही सांगितलात म्हणून आयोजन केले. गुरु महाराजांना भेटले. तर त्या काळामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हटलं तर भयानक फेमस व्यक्ती, तेवढंच शांती समाधान असलेले व्यक्ती. त्यांच्या तर अनेक कथा तुम्ही ऐकल्यात आणि आम्ही सांगितलो रामदास स्वामीचं. पदयात्रामध्ये सांगितलं तुम्हाला कथा. आमचे पदयात्रेतले लोक उग जात नाही, ऊस तोडतात. पड 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 ऊस तोडतात. एकदा ऊस असंच तोडले आणि तोडलं तर तोडलं, खाल्लं तर खाल्लं. ते ऑटोमध्ये भरले, ऑटोमध्ये भरले. ऑटोमध्ये ज्यांच्या ऑटोमध्ये भरले ते ड्रायव्हर तोडलेले नाही. पर मार कोणाला मिळाले? संत सरोजी आठवण आहे की नाही? मार मार भेटले. आमच्या माणसं सुद्धा त्यालाच मारले. नंतर मला कळालं आता त्याला कसं थंड करावं म्हणून दत्तापूर नगरीमध्ये मोठा स्टेजवर त्या ड्रायव्हरला बोलून, बाळ तू रडू नको बेटा, तुला मारलेले नको, मला मारलेत बेटा, तसं करू नको म्हणून त्याला म्हणून त्याला शाल पांघरलं, सगळं केलं. अप्पा तसं काय नाही, मी मला न लावून घेतला नाही असं म्हणून तू बी सुद्धा डोळ्यातून पाणी काढून दर्शन घेतलं. तर त्या प्रकारे रामदास स्वामीचे शिष्य ऊस तोडले होते, परंतु मार खाले कोण? रामदास स्वामी. असा मार दिले, असा मार दिले, पुरं वळं निघाली त्याचं. ते शिवाजी महाराजाकडे जात होते. शिवाजी महाराज भयानक सेवा करत होते महाराजांचं. आप्पा आंघोळ घालू तुम्हाला? नाही राहू दे, आता आंघोळ राहू दे. कस काय एवढं तुम्ही स्वरात बोललात? नाही नाही राहू दे, उद्या बघू तू. नाही नाही असं कसं जमते म्हणले, काढा कपडा म्हणले. त्यावेळे भीत 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 तिने कपडा काढले. राजा आहे, उगा काहीतरी निर्णय घेतला तर कसं होईल. काढल्याबरोबर मोठं मोठं वळा निघाले होते.
शिवाजी महाराज म्हटले, हे माप्पा हे काय झाले तुम्हाला? दुसरा माणूस ते शिष्य होतं, त्याने येऊन म्हणले, महाराजाला मारले तू? उगे बसतेत का ते, हे काय म्हणू नको काय म्हणू, मारलेत लई मारलेत. कोण मारले? कोण? त्याला पकडून आणा म्हणले. महाराज काय म्हणले नाही, पकडून येऊ दे म्हणले. त्याला धरून आणले त्या शेताच्या मालकाला. थर 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 कापत होतं. माऊली याला काय शिक्षा द्या म्हटलं तर ते शिक्षा देतो. त्यावेळी त्याने सांगितलं, हे बाजूला 20 एकर जमीन आहे ना, ते 20 एकर जमीन ह्याला दान देऊन टाका म्हणले. बेचाऱ्याला ऊस कमी पडले, 1 एकरमध्ये काय ऊस होणार आहे त्याला, म्हणून मला मार खालावं लागलं. त्यासाठी तुम्ही 20 एकर त्याला लिहून दे, मला समाधान वाटेल. बघा, ज्यांनी दुःख दिले त्याला मार मार द्यायचं सोडून काय सांगितले, त्यांच्या अंतःकरण वळकून या गरीब बेचारा व्यक्तींचा असा लुस्कान तो सहन करू शकत नाही, म्हणून मला त्यांनी जागृत केलेले. मजबुरीनं शिवाजी महाराजाला त्या वेळेला 50 एकर त्या गरीब शेतकरीला दान करावं लागलं. हे आहे त्या गुरुमाऊलीचा धन्यता. अशा प्रकारे जो गुरुमाऊली त्याला तेल वगैरे घालून सतीपती मिळवून सगळं आंघोळ घालून प्रसादाचा व्यवस्था त्या ठिकाणी शिवाजी महाराज करतो. तर तेवढा निष्ठा सद्गुरूच्या प्रती त्या माऊलीचे होतं शिवाजी महाराजांचं. तर गेल्याबरोबर जसं शिवराज आल्याबरोबर जसं आम्ही त्यांना गोष्ट त्यांच्या ऐकतो किंवा आमच्या गोष्टी त्यांनी ऐकतात, त्या प्रकारे शिवाजी महाराज आल्यानंतर राजा कशासाठी आलेत माझ्याकडं, येऊन साष्टांग दंडवत टाकलेत. साष्टांग म्हणजे कळालं का? 4 व्यक्ती आले. नमस्कार महाराज, आशीर्वाद बेटा. दुसरा महाराज, दर्शन करतो महाराज, आशीर्वाद बेटा. जमीनला हात लावून पाय पडतो महाराज, आशीर्वाद मला. एक माणूस साष्टांग दंडवत टाकला, महाराज दर्शन घेतो. सगळ्याला आशीर्वाद दिले. इमानदारीनं सांगा, कोणाला जास्त आशीर्वाद भेटला असेल? जो साष्टांग दंडवत टाक. वरून सगळ्याला आशीर्वाद आहे, परंतु आतून मात्र आशीर्वाद लांब पडलेल्या माणसाला त्याला आशीर्वाद मिळते. लक्षात आलं का? त्या प्रकारे शिवाजी महाराज येऊन लांब पडल्याबरोबर, उठ शिवाजी. नाही नाही, माझा गोष्ट आहे, तुम्ही ऐकतो म्हटलं तर उठतो. अरे आतापर्यंत कोणती गोष्ट ऐकलं नाही तुझं? सांग. उठून बसले. काय नाही, कथा वाचायचं आहे, दररोज शिवाचा आराधन करायचं आहे आणि रामायण मला त्या ठिकाणी ऐकू घालायचं आहे. हो, ह्याच्यापेक्षा आनंद कुठं आहे? राजवाड्यामध्ये मला कथा सांगण्याचा जो योग येतो, ह्याच्यापेक्षा काय भारी आहे? होकार दिले. समर्थ रामदास स्वामी ज्यावेळी साक्षात ईश्वराचा अवतार, शंभूचा अवतार त्यावेळी येऊन कथा सांगतात म्हटलं तर त्या कथेमध्ये कोण कोण आले माहिती आहे का? सगळे साधू संत महंत सर्वे लोक येऊन तुमच्यासारखा बसलेत. त्याच्यासोबत हनुमानजी येऊन बसले, रूप वेगळं करून. फार सुंदर आहे. पुढे ऐका तुम्ही. शिवराज जाणार आहे म्हणून आज पूर्ण सांगावं लागते, नाहीतर रुकावट करत होतो. ते ऐकून जाऊ दे. हनुमानजी बसलेले कोणाला माहिती नाही.
कथा सुरुवात झाली. असा कथा जोरात टाळी वाजवायचं. कोण? हनुमानजी. कारण त्यांच्या जीवनात घडलेले प्रत्येक घटना अचूक, बिलकुल चूक न होता एवढं एक्युरेट ते सांगत होते. कमी जास्त कुठं काही नाही. लक्षात घ्या गोष्टी. तारीफ करत सुंदरशा सोन्याचा किल्ला, त्या ठिकाणी अनेक मोठे मोठे वृक्ष, अशोक वाटिका, त्या वाटिकामध्ये शुभ्र वस्त्र धारण करून माता सीता त्या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. एकदा पवित्र मा त्या ठिकाणी पाहिल्यानंतर सूरज सुद्धा त्या ठिकाणी पिक्का पडावा त्या प्रकारे ते सुशोभित होते. तेवढा सत्यता झलक त्या ठिकाणी दिसत होतं. या प्रकारे ते गुणगान करू लागले. वाह वाह, काय हुबाहूब माझ्या जीवनात मी पाहिलेले आहे, सगळ्या घटना करेक्ट माऊली सांगत आहे. म्हणून ऐकत 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 गेलं. सुंदरशा वृक्षाखाली मा बसलेले आहे. वृक्षाला लागलेले फुलं एकदम पांढर सिपट दिसत होते. म्हणले अरे इथं गडबड झाला. मला कोण? मारुती महाराज एवढं खरं सांगून इथं कस काय खोटं बोलले? सगळं बरोबर होतं. इथं मात्र फूल कोणती आहे? तिथं सगळे लाल भडक फूल होते, परंतु पांढर शिपट फूल म्हणले तर महाराज. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही. आता सण झाला रे, उभा टाकला. महाराज थोडं थांबा बोलले. तिथं पांढरं फुलं एक बी नव्हते, तिथं सगळे फुलं लाल होते. बाजू लोक मले काय डोकं खराब झाले का तुझं? बस, मारुती म्हणून कोण ओळखते त्याला? उगा बस, काय बी ओरडतोस? उगा बसला. अजून बी पांढरं फुलं मला. त्याला बी परीक्षा घ्यायचं होतं. कोणाला? अजून उभा टाकला. याला सहन झाला नाही. आता मी काय म्हणू लागलो? सगळं खरं बोलायला, परंतु हे कशाला खोटं बोलायला तुम्ही? जे बाजूचे लोक मला पहिले हाकलून टाका रे, हे उगं किरकिर कशाला? काय डोकं खराब झाले काय, पागल झाले की काय, का हाकलून टाका म्हणले. त्यावेळे तो हनुमान म्हणला मला हे लोक ओळखणं गेले म्हणून स्वतःचं रूप दाखव मला. हनुमानजीचं रूप. आता हनुमानजी रूप दाखवले बघा. सोंगाड्या हनुमानाचं रूप घेतलंय. डायरेक्ट शिव भगवान इथं आला तरी सुद्धा सोंगाडे आले म्हणतो आम्ही. शिवाला ओळखत नाही. लक्षात आलं का? साक्षात देव आला तरी सुद्धा देवाला आम्ही ओळखू शकत. सगळ्यांनी मिळून असा हकलपट्टी केले. नाराज होऊन महाराज निघून गेले. झाले कुठं गेले? डायरेक्ट मंदिरात गेले ते रामाजवळ. हे देवा, एक काय अन्याय म्हणावं एक कलियुगाचे. महाराज खोटं सांगून सुद्धा त्याला खरं वाटायले, परंतु मी खरं बोलत असताना कोणी मानायला तयार नाही. देवा तू सांग ना असं म्हणून जाऊन लांब पडले त्या मूर्तीसमोर. राम म्हणाले महाराज बोलत असलेले बरोबर असेल, अशाला कशाला टेन्शन घेतोस? महाराज खोटं बोलतात का? अरे तुम्ही तरी कुठं होते तिथं? उगाच तुम्हाला विचारलो. लक्ष्मण बी नव्हते, तुम्ही बी नव्हते, त्याकरता चुकीचं गोष्ट आहे. आता माझा माईलाच विचार. माझा आई कधी खोटं बोलत नाही. हां,
लक्षात आलं का? आई खोटं बोलत नाही. माय आता तू खरं बोलायला पाहिजे, ह्याच्यामध्ये कमी जास्त करू नका. मी त्या दिवशी तुमच्या जवळ जे आलो होतो, प्रत्येक गोष्टी मला नजर समोर भरलेले महाराज सांगत असताना उभा हो प्रत्येक गोष्टी, एक तिळभरी बी सुद्धा खोटं त्या ठिकाणी नाही. परंतु ये फुलाच्या गोष्टी कस काय खोटं बोलतात महाराज, मला काही कळत नाही. बघा माय त्या दिवशी खरं सांग, त्या दिवस लाल फुलं होती की नाही सगळं? सीता म्हणाले नाही बाळ, त्या दिवशी पांढरच फुलं होती सगळं. अरे तुम्ही बी असं गुरु महाराजाच बाजू घेतल्या, खाली बसलं पोरं सुस्त हो. आता मी प्रत्यक्ष पाहिलेले आहे, आई सुद्धा खोटा बोलावं. आता जावं कुठं म्हणून घळघळ रडू लागला. ए रडू नको, इकडे ये म्हणले. डोक्यावर हात फिरले. हनुमान तसं नाही बाळ, त्या दिवशी जो आला होता ना, त्या दिवशी मला पाहिल्याबरोबर एवढा राग चढला, तुझं रक्त पुरा डोळ्यात शिरले, आणि रक्त डोळ्यात शिरल्यामुळं सगळं तुला पांढरं फूल त्या ठिकाणी लाल दिसू लागलेलं आहे. होतं पांढरं, महाराज खोटं बोलत नाही, परंतु तुझं डोळं मात्र त्या ठिकाणी खोटं बघितलेले आहे. असलेले दृश्य असताना सुद्धा तुझा डोळ्याचा दोष त्या ठिकाणी होतं. कशामुळं? मनातला क्रोध कुठात शिरले? डोळ्यात शिरले. म्हणून शुद्ध दिसायचा असेल तर क्रोध जमत नाही. म्हणून मनाचा पाप डोळ्यात आल्यामुळं खरं तुला दिसलंय नाही बाळ. असं माय मला मी उगा महाराजाला दोष देत होतो, माझा डोळ्याचा दोष आहे म्हणून मारुतीला त्या दिवशी कळालं. सांगायचं तात्पर्य, जे सत्य वचन आहे, शुद्ध वचन आहे, संतांचं वचन आपल्याला स्वच्छ करण्यासाठी त्यांच्या प्रवचन असते. त्याकरता या ठिकाणी माऊलीचं प्रवचन म्हणजे काय आहे? शुद्धी करण्याचा प्रक्रिया आहे. म्हणून भाग्यशाली आहात. अनेक भक्तांनी या ठिकाणी अनेक प्रकारचा सेवा करून शुद्धी करून घेत आहे. इन्कम टॅक्स भरल्यानंतर पैसा उघडं घेऊन गेलं तरी सुद्धा कोणी तुम्हाला काही करणार नाही. टॅक्स भरला नसेल तर, काल मी ऐकलो 1,45,000 करोड काळा पैसा भेटलेले आहे आतापर्यंत मोदी सरकार आल्यापासून. किती? 1,45,000 करोड. हे पैसा काय करावं? कोर्ट निर्णय केल्याशिवाय त्याला निलावा करता येत नाही. मोदी म्हटले गरिबाला हे पैसा वाटून टाकायचं, एक नया पैसा ठेवायचं नाही, असं त्यांनी सांगितले. लक्षात आलं का? म्हणून इन्कम टॅक्स भरलं तर कोर्टमध्ये गेलं तरी सुद्धा तो पैसा तुम्हाला मिळते, ते जात नाही गव्हर्नमेंटला. मग टॅक्सच भरला नाही, लपून ठेवलेले पैसा असेल तर अजून उलट तुम्हाला दंड लागते. त्या प्रकारे या ठिकाणी हे आत्मा जन्म घेतलेले आहे. इथं येऊन भरपूर आम्हाला आमच्याजवळ असताना सुद्धा काही देत नसेल तर आता नंतर काय मिळते तुम्हालाच माहिती. म्हणून शुद्धी करायचा, आत्माचा शुद्धी करण्यासाठी अनेक प्रक्रियापैकी एक प्रक्रिया आहे तो दानाचा प्रक्रिया.
म्हणून नंतर शिवपाठाबद्दल नंतर पुढे तुम्हाला सांगायचं आहे. तर डबल सोडू नका, कारण 2-2 प्रवचनं सोडल्यामुळं मला फोन येऊ लागले. नाव वेगळं देवलाला तर प्रवचन मात्र एकच आहे लक्ष्मणजी. म्हणून तुमचं थोडं क्लिअरिटी असल्यामुळं तुम्ही सोडा, हे सपरेट राहू दे. तुमचं बरोबरी निघत नसलं तर नंतर यांच्या सोडता येते. म्हणून एकमेव प्रवचन त्या ठिकाणी असायला पाहिजे. बरेचसे नगरून माता फोन केले, आपण नाव वेगळं आहे परंतु प्रवचन एक आहे. अजून उदगीरून फोन केले त्या प्रकारे. म्हणून तुम्ही सोडलेले त्याला माहीत नाही, त्याला तोडले तुम्हाला माहीत नाही, म्हणून असं काही घडलं असेल तरीसुद्धा एकमेव व्यक्ती प्रवचन सोडा. तुमचा स्टॉक ठेवा. आकाश, तुम्ही स्टॉक ठेवा. आणि ज्या दिवशी यांच्या व्हिडिओमध्ये अडथळा आला असेल तर त्यावेळेला तुम्हाला सोडता येते. डबल तुम्हाला खर्च बी होत नाही. असो, तर या प्रकारे बरेचसे दूर आपला प्रवचन श्रवण करणारे लोक त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहेत. त्या प्रकारे आज विशेष करून आपल्याला सांगण्याचं म्हणजे शिवराजजी माझ्या दर्शनासाठी आले होते. तर सर मी त्यांना बोललो, आता मी बोलतो, ते बोलणं झाले त्यांचे. तर आपा काय सेवा करावं, फक्त तुमचे आदेश म्हटले. त्यांना 2 सेवा मी सोपून टाकलो मोठे. शिवराज, कितीही लड्डू लागू दे आपल्याला, लाडू कितीही लाडू लागू दे, तुम्हीच लाडू तयार करायचा आणि सगळ्याला वाटप तुमच्या हातानंच व्हायचं, कितीही लागू दे म्हटलं. बिलकुल तुमच्या आदेशाचा पालन करतो आप्पा. लाख लागू दे, 1.25 लाख लागू दे, सगळा टोटल खर्च मी एकमेव करतो म्हणून त्याने होकार दिलेले आहे. जोरात टाळी वाजवा. तर मी म्हटलं तुमचा सत्कार नको, काही नको, फक्त सेवा घडू दे म्हटले. तर सतीपती दोघंही मिळून या ठिकाणी मान्य केले. अजून एक गोष्ट, दुसरं एक वज्ज घातलं त्यांना, सांगू की नको? सांगतो. तर कुठून येवलेत गुरु महाराज म्हटलं तर केदारहून गुरु महाराज येवलेत. केदारहून हैदराबादपर्यंत एक व्यक्ती एरोप्लेनचं व्यवस्था केलेली आहे, जाणे आणि येणे. त्या दिवशी गुरु महाराज इथं येणार, त्या दिवशी तुम्हाला दर्शन देणार आणि त्या दिवशीच अजून केदारला जाणार. केदारहून येणार, अजून केदारला जाणार. तेवढा लांबून बघा किती आपल्या प्रती त्यांच्या निष्ठा आहे. परवा त्यांनी बसवा जयंती दिवशी दरवाजे काढले. गुरु महाराजांच्या हातानंच त्या ठिकाणी दरवाजे काढतात. तिथं दुसरं कोणाचा ताकद त्या ठिकाणी होत नाही केदारपीठाचं. आणि अशा गुरुमाऊली आपल्यापर्यंत येऊ लागलेत. तिथं दरवाजा उघडून तिला दर्शन देऊन आपल्या दर्शनासाठी इथं येऊन आम्हाला भेटून अजून तिथं जाऊन अजून दरवाजा बंद करणार आहे. ते लक्षात आलं का? बघा, फक्त तमलूरसाठी गुरु महाराज इथपर्यंत येणार. परंतु वेळ कमी असल्या कारणाने कसं ॲडजस्ट करणार महाराज, म्हणून महाराज फोन केले होते. फक्त तुम्ही आदेश देऊन टाका, त्या प्रकारे आम्ही करतो. सकाळी 8:30 वाजता माझा एरोप्लेन हैदराबादला उतरणार आणि तुमच्या गाडी त्या ठिकाणी उभा राहू दे. आणि त्या गाडीत बसल्याबरोबर 2-2.5 तासामध्ये तमलूरला आम्ही पोहोचतो. 11:30-12 पर्यंत. 12 पासून 1 तास 1.5 तासपर्यंत तुम्हाला जे शोभायात्रा काढायचं तेवढं काढा. आणि नंतर त्यांना दर्शन, कलश स्थापना आणि दर्शन त्या ठिकाणी देणार. अजून रात्री 8 वाजता माझा तिकीट काढलेले कुठं, अजून केदारला. मला तिथं घेऊन जाऊन अजून त्या ठिकाणी पोंच करा असं म्हणून महाराजांनी सांगितलं. हे काम शिवराजजी करणार आहे. तुम्हाला वाटत असे लड्डू कधी करणार, महाराजाला कसा आणणार?
लड्डू करण्यासाठी माताजी इथं राहणार आहे, महाराजाला आणण्यासाठी शिवराज तिथं जाणार आहे. दोघेही कामं वाटून टाकले. अशा शुद्ध भाव ज्यांचा देव अंकित तयाचा, जगद्गुरूचा सारथी होण्याचा संधी शिवराजांना या ठिकाणी मिळत आहे. याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद कोणाचा भाग्यामध्ये मिळतो. बरेचसे लोक मला बोलले होते, आपा आम्ही आणायला जाऊत का जगद्गुरूला, आम्ही आणायला जाऊत का जगद्गुरूला. हो मी सांगतो म्हणून रुकावट करून ठेवलं होतं. आता आज सांगून टाकलो की शिवराज हे काम तुम्हाला करावं लागतं. तर अशा प्रकारचे सेवेचे संधी पाटील साहेबांना या ठिकाणी मिळालेले आहेत. तर आमच्या मांडे सरचं थोडं वज्ज थोडं कमी झाले. आता एक वज्ज उतरून जाणार आहे, काय काळजी करू नका. आता एक मोठं वज्जा सगळ्यांनी मिळून वज्जा उचलायचं. ते वज्जा काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, डबल मी सांगत नाही. एवढा अपेक्षा व्यक्त करतो आणि 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नमः पार्वते हर हर. शिवलिंग काय बोलायचं या ठिकाणी. जय कर्पूर गौरी, जय जय कर्पूर गौरी, हे भस्मय से जसे कंठी गज चर्म जगंबराव. शंभो जय कर्पूर गौरी, जय जय कर्पूर गौरी, हे सिंहासने महाराज विराजित भट दया कर वंदित निरधर धन तुम्ही नवतारा. शंभो जय कर्पूर गौरी, जय जय कर्पूर गौरी, जय जय कर्पूर गौरा तारे, जय जय कर्पूर गौरा. मके मांदावे न झालू पदे पार करे संसारा. हो काशी सुतांबर मागत सेवुल देशणी वजतारा. शंभो जय जय कर्पूर गौरा तारे, जय जय कर्पूर गौरा. शंभो जय गौरम करुणावतारम संसार सारम भुजेन्द्रहार सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरदीपं विराज. हरवं यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्थानि धर्माणि प्रथमान्यासन्यः सिहिनाकं महिमान्यः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्त देवाः इति वेदोक्तमान्दार पुष्पाञ्जलि समर्पयामि. सांब जय नमस्कार देव सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज की, सद्गुरु शिवानंद